हा विजय या कामठी विधानसभेच्या जनतेचा आहे आणि हा विजय खूप मोठा विजय आहे आणि महाराष्ट्रातला विजय तर यापूर्वीचे सारे रेकॉर्ड तोडून भारतीय जनता पार्टी 133 सीट घेऊन 133 आणि आपल्या मित्र पक्षाच्या घेऊन आता निकाल यायचीच आहे पूर्ण 250च्या वर आपण पुढे गेलो आहे निकाल घ्यायचे आहे त्याचा पूर्ण आकडा येईल मला अभिनंदन करायचं आशिष देशमुखाचं मस्ती आली होती पूर्ण मस्ती आशिष देशमुखाने उचलून टाकली आणि बघा आता यानंतर हा जिल्हा पुन्हा भारतीय जनता पार्टीकडे वापस आला आहे आपल्या थोड्या मताने बघा 250 मताने फक्त नाना पटोले निवडून आले आहेत काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष 153 मतांनी आणि बाकी काँग्रेसवाल्याचा पूर्ण सुटला साफ झाला आहे आपल्याला एक मोठी आपण जाहीर सभा घेऊ जंगी सभा घेऊ मी प्रत्येक गावात येणार आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली आहे ज्या जनतेने आपल्याला मतं दिली आहे त्या सर्वांना मी भेटणार आहे मी 4-5 दिवस पूर्ण 4-5 दिवस काढून पूर्ण 5 दिवस आपले आठवडा काढून कामठी विधानसभेच्या प्रत्येक जनतेला भेटणार आहे आणि कार्यकर्त्याला भेटणार आहे मी एवढंच सांगेल आणि मला आणि देवेंद्रजींना आता 15 मिनिटात पुन्हा मुंबईकडे निघायचं आहे मी तुम्हाला आज खूप वेळ देऊ शकणार नाही तुमची मी क्षमा मागतो माफी मागतो मागच्या 5 तासापासून तुम्ही या ठिकाणी बसले आहात आणि 5 तासापासून तुम्ही माझी वाट बघतात आहे खरं तर आम्ही या ठिकाणी एक प्रेमत कमवलं आहे आणि तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टी आणि माझ्या नशिबात आहे म्हणूनच मी या ठिकाणी या पदावर पोहोचू शकलो तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते